brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मी राजसाहेबांनी काही एक दोन निरोप द्यायचे होते ते कॅम्पेन संदर्भात अजून सुद्धा निवडणुकी संदर्भात त्यांनी बोलवलं होतं, त्यांनी बोलवलं म्हणून मी आलो. त्यांचा जे काही निरोप आहे पण म्हणजे नाराजी आहे दरम्यान काही लोकांमध्ये, काही उमेदवारांमध्ये, काही पदाधिकाऱ्यांमध्ये, ती दूर कसं करणार तुम्ही? कसं असतं बघा, शेवटी युती म्हटल्यानंतर काही जागा या आपल्या वाट्याला येतात, काही जागा आपल्याला सोडाव्या लागतात. आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये सुद्धा अनेक चांगले इच्छुक उमेदवार असतात आणि प्रत्येक निवडणुकीत घडत असते, प्रत्येक पक्षात घडत असतं. आणि मग शेवटी तो मला वाटतं की या निवडणुकीचा तो भाग असतो. जे नाराज आहेत, आमचे आहेत, त्यांची नाराजी आम्ही दूर करू, एकेकाला आम्ही समजू. पण लोकांमध्ये सध्या जे वातावरण आहे, मराठी माणूस एकवटल्यामुळे, ठाकरे बंधू एकवटल्यामुळे, यामुळे एक अतिशय कार्यकर्त्यांचं सुद्धा मोराल बूस्टिंग झालेलं आहे. आणि आता कुठलीही निवडणूक म्हटल्यानंतर शेवटच्या क्षणी एपी फॉर्म भरेपर्यंत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक असते. ते साहजिक अनिल परब मतभेद झालेले असं सुद्धा लेट नाईट बैठकीमध्ये बघा कसं आहे माहितीये, मीडियाला सुद्धा दररोज नवीन मसालेदार बातम्यांची सवय असते, आवडते सुद्धा. आता शेवटी एबी फॉर्म भरण्याचे दिवस म्हटल्यानंतर हे अजून जोर करत चालणार. काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत स्वतः उद्धव साहेबांनी सगळे एबी फॉर्म वाटले. काल वाटलेले एबी फॉर्म आज माझ्या विधानसभेतले मी सबमिट सुद्धा करून आलो. त्यामुळे आज अनिल परब साहेब हे उरलेल्या विभागातले त्याचे काही निर्णय जे बाकी आहेत हे निर्णय घेत आहेत. या संपूर्ण जागा वाटप असेल किंवा हे असेल, यामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी होती, काही जबाबदारी माझ्यावर होती. हे असं सगळं नवीन आम्ही सुद्धा टीव्हीवर बघतो, हसतो आणि पुढे तथ्य आहे का काही तथ्य? वरुणजी, एकंदर पाहिलं गेलं तर काल त्या दिवशी पण लोक म्हणले की काही जागा रिप्लेस होऊ शकते, काही जागा अजून चेंजेस होऊ शकतात. ते होऊ शकतात का अजून? तेच बोला तुम्ही इकडे आलेलात काय? काही अजिबात नाही. राजसाहेबांनी बोलवलं होतं, राजसाहेबांनी कसा निरोप दिल्यामुळे त्यांनी बोलवलं. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या जागेचा अद्यापही वरळीमध्ये खूपच मोठ्या प्रमाणावर बंडाळी उफाळून आल्याचं कळतंय. नाही, मला नाही वाटत वरळीमध्ये अजून एबी फॉर्म सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून वाटले गेले. काही अनेक जागांचे काल 3 वाजेपर्यंत जागा वाटप झालं आणि मग शेवटी 3 वाजल्यानंतर उद्धव साहेबांनी सांगितलेल्या उरलेल्या जागा, उरलेले विभाग हे आज वाढले जातील. त्यामध्ये माहीम होतं, शिवडी होतं, वरळी होतं, वडाळा पण होतं, धारावी पण होतं. या सगळ्या जागांचे एबी फॉर्म वाटले जातील. जे काल एबी फॉर्म वाटले त्याचे फोटो हे सगळ्यांनी उमेदवारांनी आपल्या वेबसाईटवर टाकले. तुम्हाला या विभागातले त्याच्यात दिसणार नाहीत. उरलेले विभाग हे आज वाटतील. पण एकीकडे तुम्ही मराठी माणसांनी एक व्हावं म्हणून आवाहन करताय, तो दुसरीकडे 192 ला जे किल्लेदारांना फॉर्म दिला, त्याच्यानंतर पाटणकर पती पत्नी जे आहेत ते शिंदे गटात जाताना बघायला मिळत आहेत. तर मग नाही, मला माहिती नाही असं झालंय का? अच्छा, मला कल्पना नव्हती, खरंच कल्पना नव्हती. वरुणजी, काल तुमच्यामध्ये आणि अनिल परबांमध्ये दिला ना त्याचं उत्तर, दिलं ना आता मी त्याचं सविस्तर उत्तर तरी दिलं. देखील तुम्ही कसं आवाहन करत आहात का मराठी माणसांसाठी एकत्र यावं? पण जरी मराठी नाराजी बघा, शेवटी उमेदवारांमध्ये मोठी आहे. आम्ही जे आव्हान करतोय हे आम्ही मराठी माणसाला करतो. आता इच्छुक उमेदवार हे दोन्ही बाजूनी भरपूर आहेत. इतके वर्ष आम्ही दोघांनी समोरासमोर निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यामुळे ते होते. भाजप आणि शिंदे गटात प्रचंड मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. आज नवी मुंबई महापालिकेत त्यांची युती तुटून गेली. कल्याण डोंबिवली महापालिकेत कमीत कमी 8 ते 10 नगरसेवक हे आता इकडे तिकडे उड्या मारताना देतात. ते पण आम्ही तुमच्या त्याच्यावर बघितलं. त्यामुळे हा विषय हा प्रत्येक निवडणुकीत असतो आणि प्रत्येक पक्षात होत असतं. त्याला किती महत्व द्यायचं आहे आपण पहिल्या